लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 24 मार्च वार मंगळवार आणि आज 15 जिल्ह्यामध्ये पैसे वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मोठी अपडेट लाडक्या बहिणींना दिलेली आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर 4,500 रुपये जमा होतील, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर 3,500 रुपये जमा होतील, त्याच्याविषयीचा संपूर्ण अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे चॅनल नवीन आले असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की अशा पद्धतीने नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे लाडक्या बहिणीपर्यंत लाभ पोहोचवणे. आणि भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी मार्चच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होत्या, परंतु आज तो दिवस अखेर उजडलेला आहे. आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे सोडणारच असा वादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेला आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे पडणार आणि एकूण रक्कम लाडक्या बहिणींना किती पडणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीसाठीचा मार्च एंडिंगचा मोठा बोनस देखील मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला आहे. तो देखील आपण व्हिडिओच्या मध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गोष्टी समजून जातील. तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी पैसे वितरण करण्यासाठी जी मोठी बैठक जी आहे ती पार पडलेली आहे मुंबई या ठिकाणी. आणि आता ह्या बैठकीमध्ये भरपूर मोठे निर्णय झालेले आहेत. आजचा निर्णय असणार आहे, मुख्यमंत्र्यांनी या बैठकीदरम्यान तर GR सुद्धा जाहीर केलेला आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा पैसे वितरण करण्यासंदर्भात. चला तर जाणून घेऊया आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आणि कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं निधीचं वितरण होणार, त्याच्याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी बैठकमध्ये सांगितलेलं आहे. तर एकनाथ शिंदेची पत्रकार परिषद जी पार पडलेली आहे त्यामध्ये विषय झालेला आहे लाडकी बहीण योजनेचा पैसे वितरिता आज वितरिता म्हणजेच काय, तर आजपासून पैसे वितरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेला आहे. चला तर आता बघूया. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना एकूण लाडक्या बहिणीच्या खात्यावर किती लाभ भेटणार आहे, तर त्याच्या संदर्भात महिला व बालविकास मंत्रालय यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे, आम्ही प्रत्येक त्या लाडक्या बहिणीला लाभ देणार आहोत ज्या लाडक्या बहिणीने या 2 गोष्टी केलेल्या आहेत, ज्या की व्हिडिओच्या पुढे आपण बघूयाच. तर सर्वात प्रथम म्हणजे एकूण लाभार्थी लाडक्या बहिणीचे जवळपास 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणी लाभार्थी आहेत. आणि यातमध्येच मोठा निर्णय म्हणजे आत्ताच काही क्षणांपूर्वी DBTचं हस्तांतरीचं वितरण जे आहे ते सुरुवात झालेली आहे, ते सुद्धा जिल्ह्यानुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आणि लाडक्या बहिणींना विशेष लाभ भेटणार आहे, तो म्हणजे कशा पद्धतीने, तर हे बघू शकता तुम्ही. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 3 महिन्याचा विशेष लाभ. लाडक्या बहिणीचे भरपूर लाडक्या बहिणीचे पैसे थकीत बाकी राहिलेली होती, म्हणजे 3 महिन्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1 रुपयाही जमा झाला नव्हता. तर अशा सर्व लाडक्या बहिणींना आता थेट 4,500 रुपये, 1000 नाही, 2000 नाही, 3000 नाही, थेट 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत. म्हणजेच काय, तर आज DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे भेटणार, तर हे बघा, ज्या लाडक्या बहिणीचं वय 21 ते 65 वर्ष आहे अशा प्रत्येक लाडक्या बहिणींना पैशांचं निधीचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. सोबतच तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर सर्वात प्रथम DBT जे आहे तुमच्या बँकेमध्ये केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया. आता जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत, ज्या की जिल्ह्यांच्या यादीमध्ये स्पष्टरित्या सांगितलेलं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे, कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैसे भेटणार, अशी स्पष्ट घोषणा या यादीमध्ये करण्यात आलेली आहे. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मोठे आदेश देण्यात आलेले आहेत आणि या आदेशाच्या पार्श्वभूमीवर याची यादी जी आहे ती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे यादी गेलेली आहे. लाडकी बहीण योजनेची नवीन लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. या नवीन लाभार्थी यादीनुसारच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं ट्रान्सफर जे आहे ते केलं जाणार आहे. आणि अंमलबजावणी जी आहे ती अतिशय वेगाने आज होणार आहे, कारण की जी यादी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर केलेली आहे, कारण की ही यादी अंतिम यादी असणार आहे. आतापर्यंत भरपूर याद्या आल्या होत्या, परंतु पैसे काही लाडक्या बहिणींना भेटले नव्हते, परंतु आता तसं नाही, कारण आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर ज्या लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे भेटले नाहीत अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जे जमा करण्यात येत आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये जमा कधी होणार, तर त्याची यादी तुम्हाला मी पुढे सांगणार आहेच. त्याच्या अगोदर व्हिडिओला चालूमध्ये लाईक लगेच करायचं आहे, कारण की आता आपण बघणार आहोत 17 जिल्ह्यांची अतिशय महत्त्वपूर्ण व नवीन यादी, कारण की याच नवीन यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. आता बघू शकता तुम्ही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी असं देखील सांगितलेलं आहे, ज्या लाडक्या बहिणींना 3 महिन्याचे पैसे थकीत राहिले होते किंवा काही कारणास्तव किंवा काही अडचणींच्या दरम्यान हे 3 महिन्याचे पैसे तुम्हाला भेटले नव्हते, परंतु तर आता तसं काळजी करण्याची गरज अजिबात राहिलेली नाही आहे. कारण की खुशखबर आलेली आहे. 4,500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सोडले गेलेले आहेत आणि ते सुद्धा जिल्ह्यांच्या यादीनुसार 36 जिल्ह्यामध्ये पैसे येणार, परंतु त्यातील आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार ते जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे. चला तर जाणून घेऊया. आता जिल्ह्यांची यादी आपण लगेच बघणार आहोत. त्याच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दुसरी देखील घोषणा केलेली आहे, ती म्हणजे बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. 3 दिवसामध्ये म्हणजे आज, उद्या आणि परवा हे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. 3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अक्षरशः पैशांचा पाऊसच आपण पडणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो. कारण की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. चला तर जाणून घेऊया आता वेळापत्रक कशा पद्धतीने असणार आहे. तर हे वेळापत्रक मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे. त्यामुळे या वेळापत्रकामध्ये आता कुठलाही बदल न करता आजपासून पैसे वितरणाची सुरुवात जी आहे ती केली जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आपण ते देखील सांगणार आहोत की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे. तर हे बघू शकता तुम्ही, मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर तर केलीच, परंतु त्याच्यासोबतच लगेच ऑफिसमध्ये येऊन 16,000 कोटी रुपयांचा चेक देखील साईन केलेला आहे. 16,000 कोटी रुपयांचा चेक साईन झाला म्हणजे काय, तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. आणि त्या कारणास्तवच 16,000 कोटी रुपयांचा चेक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहे तेवढे पैसे. तर आता बघू शकता, ह्या लाडक्या बहिणी देखील उपस्थित होत्या, त्या देखील अतिशय खुश झालेल्या आहेत. कारण की मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी हा चेक जो आहे तो सही करून लगेच त्यांना पैसे ट्रान्सफर करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. चला तर जाणून घेऊया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतिम यादी जाहीर झालेली आहे. तर या अंतिम यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये आता पैसे थेट ट्रान्सफर जे आहे ते होणार आहेत. कुठल्याही पद्धतीचा उशीर किंवा लेट आता होणार नाही. कारण की पैसे ट्रान्सफर करण्यासाठी भरपूर दिवसापासून मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न चालू होते आणि आज अखेर त्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी अतिशय वेगवान पद्धतीने सुरू केलेलं आहे, ते सुद्धा जिल्ह्यांच्या यादीनुसारच. तर बघू शकता तुम्ही, आज अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण की आज 100% पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यावर भेटणारच आहेत. यामध्ये कुठल्याही पद्धतीचा वाद नाही किंवा विवाद नाही. कारण की थेट पैशांचं निधीचं वितरण जे आहे ते लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी पाठविलेले आहेत. आणि हे देखील बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे, आम्ही जे आहे ते जिल्ह्यांच्या यादीनुसार स्टेप बाय स्टेप तुमच्या बँक खात्यामध्ये 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैशांचं हे महावाटप आम्ही आजपासून सुरुवात करत आहोत असं देखील त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे. आता सर्वात प्रथम बघू शकता आपण, ओरिजिनल माहिती आपल्याकडे आलेली आहे. आज पैसे वाटप करण्यात येणार आहेत का, तर हो मित्रांनो, आज 100% जिल्ह्यानुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आणि यामध्ये थेट तुमच्या खात्यामध्ये जर तुम्हाला मागील पैसे भेटले असतील तर या मार्च महिन्याचे 1,500 रुपये भेटणार. जर मागील पैसे भेटले नसतील तर 4,500 रुपये, जसे की जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविला जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आता जिल्ह्यानुसार पैसे वितरणाची यादी. कारण की मुख्यमंत्र्यांनी जसं डीबीटीचं बटन दाबलेलं आहे, ते डीबीटीचं बटन दाबलं की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे थेट ट्रान्सफर जे आहे ते करण्यास सुरुवात देखील झालेली आहे. तर अशा पद्धतीने आज तुम्हाला मेसेज पडणार आहे, ते म्हणजे इन युअर अकाउंट बँक बॅलन्स इज क्रेडिटेड किंवा मनी इज क्रेडिटेड इन युअर अकाउंट, अशा पद्धतीचे मेसेज तुम्हाला आज 100% भेटणारच आहेत. कारण की जिल्ह्यांची यादीच तशा पद्धतीने आलेली आहे आणि त्याच जिल्ह्यांच्या यादीनुसार आपण तुम्हाला लगेच सांगूया. तर हे बघू शकता तुम्ही, आज वितरणाचे 3 टप्पे असणार आहेत. आज पहिला टप्पा, उद्या दुसरा टप्पा आणि परवा दिवशी तिसरा टप्पा. तर हे 3 दिवस 36 जिल्हे, अशा पद्धतीने या वितरणाच्या कार्यक्रमाचा पूर्वरेखा आहे मित्रांनो. आणि चला तर आता थेट उशीर न करता अगोदर आपण जाणून घेऊया मुख्यमंत्र्यांनी कोणाला आदेश दिले आहेत पैसे वितरण करण्याची आणि वितरण करण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने कुठपर्यंत आलेली आहे ती जाणून घेऊया. आणि त्याच्यानंतर आता उशीर न करता थेट जिल्ह्यांचं नाव तुम्हाला आपण सांगून टाकणार आहोत. तर बघू शकता, सर्व बँकांना आदेश देण्यात आलेले आहेत. जसे की बँका काय करतात, पैसे पडल्याच्यानंतर थोडा उशीर करतात क्रेडिट करण्यासाठी, परंतु आता तसं होणार नाही. कारण की बँकांना थेट आदेश देण्यात आलेले आहेत. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेच पाहिजेत, ते सुद्धा वेळेच्या अगोदरच. जेव्हा वरून पैसे येतील त्या क्षणालाच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर व्हायला पाहिजेत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी बँकांना देखील दिलेले आहेत. दुसरा आदेश दिलेला आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांना.
की तुम्ही पैसे वितरण करण्यास अजिबात उशीर करू नका. चेक असतील ते पुढे पास ऑन करा आणि बँकांकडे ते चेक पाठवण्याचं काम तुम्ही करा, असा आदेश महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांना देखील देण्यात आलेले आहेत. आणि या कारणास्तवच DBT संघाला देखील आदेश देण्यात आलेले आहेत की तुमच्या DBTचे जे आहे ते सर्व्हर फुल स्पीडमध्ये ऑपरेट ठेवा, चालू ठेवा, जेणेकरून प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीला पैसे ट्रान्सफर झालेच पाहिजेत, असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत. आणि आता हे आदेश दिलेचे आहे म्हणजे पैसे वितरणाची अतिशय वेगाने सुरुवात जी आहे ती झालेली आहे. कारण की आज कोकण आणि मुंबई विभाग या ठिकाणी सर्वात अगोदर पैशांचं वितरण आजपासून होणार आहे. जिल्ह्यांची यादी तर आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर मुंबई या ठिकाणी 35,000 लाडक्या बहिणीसाठी हा पहिला टप्पा आहे मित्रांनो. हे बघा, लोकसंख्या जर जास्त असेल तर टप्प्याटप्प्यानुसार तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. मुंबई उपनगर 90,000 प्लस महिला, 80,000 महिला, रत्नागिरी 45,000 महिला. त्याच्यानंतर असणार आहे पुणे या साईडला वितरण. पुणे या ठिकाणी 1,00,000पेक्षा अधिक महिलांना पैसे भेटणार आहेत आज. त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी देखील छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, परभणी आहे. आता नागपूर या ठिकाणी देखील आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आणि डिटेलमध्ये जर पैसे पाहिजे असतील तुम्हाला किंवा अपडेट बघायचे असेल तर आपण जिल्ह्यांची नावं बघूया थेट, कारण की जिल्ह्यांच्या यादीनुसार आता पैसे वितरित होणार आहेत. तर हे बघा, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, तर आज भेटणार आहेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्याच्यानंतर ठाणे, पालघर. त्याच्या पुढील जिल्हे असणार आहेत रत्नागिरी, रायगड. त्याच्यानंतर जिल्हे असणार आहेत सिंधुदुर्ग आणि पुणे. या ठिकाणी देखील पैशांचं वितरण जे ते आज होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे सांगली आणि सातारा, या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे कोल्हापूर आणि सोलापूर. तर या जिल्ह्यांमध्ये आज 100% पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पाठविले जाणार आहेत. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पाठवले जाणार तर हे बघू शकता. उद्या असणार आहे मित्रांनो नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहेत. त्याच्यानंतर असणार आहे नाशिक आणि धुळे. त्याच्या पुढील जिल्हे असणार आहेत लातूर आणि धाराशिव. या ठिकाणी देखील उद्या पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. सोबतच त्याच्यानंतर असणार आहेत नांदेड आणि बीड. या ठिकाणी देखील उद्या पैशांचं वितरण केलं जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे परभणी आणि हिंगोली. या ठिकाणी देखील पैशांचं वितरण त्याच पद्धतीने उद्या केलं जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना. या ठिकाणी उद्या पैसे जे ते लाडक्या बहिणींच्या खात्यात भेटणार आहेत. आता परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार तर यामध्ये समावेश आहे अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम. या ठिकाणी परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर होणार आहे यवतमाळ आणि नागपूर या साईडला. नागपूर या साईडला तर भरपूर लाडक्या बहिणी आहेत मित्रांनो, आणि त्या लाडक्या बहिणी पैसे देणं देखील गरजेचं वाटत आहे. जर तुम्ही नागपूरवर असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, कारण की नागपूर या ठिकाणी उद्या 100% तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे केलं जाणार आहे. याच्यानंतर असणार आहे मित्रांनो वर्धा आणि भंडारा. या ठिकाणी देखील पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर बघितलं तर गोंदिया आणि चंद्रपूर या ठिकाणी उद्या पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर गडचिरोली, वाशिम असेल तर या ठिकाणी परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो स्टेप बाय स्टेप जिल्ह्यांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहेत ते ट्रान्सफर होणार आहेत. आता पैसे जर ट्रान्सफर होणार, मग सर्वात अगोदर कोणत्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर होणार याची देखील यादी आपल्याकडे आलेली आहे. तर या यादीमध्ये असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक. तर या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे, कारण की या गव्हर्नमेंट बँक आहेत आणि गव्हर्नमेंट बँकेमध्ये सर्वात वर पैसे जे ते ट्रान्सफर केले जात असतात. याच्यानंतर असणार आहे दुसरी यादी. या दुसऱ्या यादीमध्ये असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, जे की दुसऱ्या दिवशी पैशांचं वितरण या बँकेमध्ये केलं जाणार आहे. याच्यानंतर असणार आहे मित्रांनो तिसरी यादी. या तिसऱ्या यादीमध्ये असणार आहे इतर बँका व पेमेंट्स बँका शेवटी जमा होणार आहे. त्यामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे, तिसऱ्या दिवशी वितरण होणार आहे. एअरटेल पेमेंट्स बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, IDFC फर्स्ट बँक. तर अशा सर्व फायनान्शियल बँकेमध्ये उद्या पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आज या बँकेमध्ये, उद्या बँकेमध्ये, परवा दिवशी या बँकेमध्ये. तर अशा पद्धतीने बँकेची देखील आपण तुम्हाला दिलेली आहेच. आणि नवीन 17 जिल्ह्यांची यादी देखील आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करत बघितला असेल तर पुन्हा एकदा लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये संपूर्ण 17 जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला दिलेली आहे. अशाच पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत पुन्हा तशा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.